हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री आस विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि टॉपिक आहे स्क्रॅच. तर स्क्रॅच बद्दल आपण बरेचसे ब्लॉक्स पाहिले, बऱ्याचशा ब्लॉकमध्ये त्याच्या आतले अंडर ब्लॉक्स पाहिले, कोणत्या ब्लॉकनी आपण काय काय करू शकतो ते पाहिलं. तसेच आपण कन्व्हर्सेशन बनवले, वेगवेगळे ॲनिमेशन सुद्धा बनवले. ओके, तर आजच्या या भागात आपण पाहणार आहोत टेक्स्ट टू स्पीच एक्सटेन्शन. तर एक्सटेन्शनचा अर्थ काय असतो? एक्सटेन्शन म्हणजेच बरोबर, एक्सटेन्शन म्हणजेच काही एक्स्ट्रा गोष्टी, ओके, ज्या बेसिक आपल्या ऍप्लिकेशन मध्ये नसतात, त्याला म्हणतात एक्सटेन्शन. तर हे एक्सटेन्शन आपण पाहणार आहोत. टेक्स्ट टू स्पीच याचा अर्थ काय आहे? टेक्स्ट म्हणजे आपण जे टाईप करतो ते, स्पीच म्हणजे आपण जे बोलतो त्याला स्पीच म्हणतात. तर टेक्स्ट टू स्पीच म्हणजे जे लिहिलेलं आहे ते आपला स्प्राईट वाचणार. तर असे हे टेक्स्ट टू स्पीच आहे. जे आपण टेक्स्ट लिहिलेलं असतं ते रीडिंग करण्याचं काम करतं टेक्स्ट टू स्पीच एक्सटेन्शन. ओके, तर खूपच इझी असे आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे. तर चला पाहूया. आपण ओपन करूया स्क्रॅच. तर इथे जसे आपण पहिल्यांदा एक संभाषण बनवलेलं दोन फ्रेंड्स मध्ये मॅच बद्दल, तसेच आज पण एक छोटंसं आपण संभाषण बनवणार आहे. त्याआधी काही प्रश्न. संभाषण बनवण्यासाठी आपण ज्यावेळी डायलॉग डिलिव्हर करत होतो त्यावेळी आपण कोणकोणते ब्लॉक्स वापरलेले? बरोबर, आपण लुक्स ब्लॉक म्हणजेच लुक्स ब्लॉक मध्ये आपण इथे से हॅलो वगैरे ते ब्लॉक्स वापरलेले. तसेच आपण कंट्रोल ब्लॉक वापरलेले, ब्रॉडकास्ट मेसेज वापरलेले. तर आज आपण आणि एकदा संभाषण बनवणार आहोत पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. ओके, तर त्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन एक ऍड करायचं आहे. तर एक्सटेन्शन साठी तुम्हाला डाव्या बाजूला हे ऍड एक्सटेन्शन असं ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. इथे वेगवेगळ्या टाईपचे एक्सटेन्शन आहेत. तर सध्या आज आपण हे टेक्स्ट टू स्पीच एक्सटेन्शन पाहणार आहोत. ओके, ज्यावेळी आपण एक्सटेन्शन ऍड करतो त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळेल इथे एक वेगळा सेक्शन मी दाखवते. हा एक वेगळ्या टाईपचा ब्लॉक तुम्हाला दिसेल आणि हे आहेत एक्सटेन्शनचे ऑप्शन्स. ओके, आणि बाकीचे आपले ब्लॉक्स जसे होते तसेच दिसतील. तर हे झालं एक्सटेन्शन बद्दल. आता आपण स्प्राईट ऍड करणार आहोत. ओके, बॅकड्रॉप करू. ओके, याला थोडस आपण कलर्स चेंज करणार आहोत आणि याचा एव्हरीचा हा कॉस्ट्युम चेंज करून आपण फ्लिप करू. ओके, आणि याचा आपण कलर थोडासा चेंज करू म्हणजे दोन्ही आपल्याला वेगवेगळे दिसायला मिळतील. नाही, हा कलर चांगला नाहीये. आपण असा ब्राईट कलर देऊ.
ओके, देन थोडीशी साईज आपण वाढवू. या स्प्राइटची पण आपण साईज वाढवणार आहे. ओके, तर ह्या दोन मैत्रिणी आहेत, तर याच्याबद्दल आपण संभाषण तयार करणार आहोत. तर इथे एव्हरी वॉकिंग जो हा आपला स्प्राइट आहे, तर याचे नाव मी देते पिंकी आणि याचे नाव देते मी रिंकी. ओके, तर रिंकी आणि पिंकी आहेत. तर इथे कॉस्ट्युम बघू. हे कॉस्ट्युम सगळे आपल्याला ऍक्च्युली पाहायचे आहेत. ओके, तर आपल्याला फर्स्ट असा एक सीन क्रिएट करायचा आहे. जसे रिंकी आणि जी पिंकी आहे, दोन्ही एकत्र हाय हॅलो करतील. तर आपण जाऊ इव्हेंट्स, व्हेन क्लिक्ड, मोशन. पिंकी जी आहे ती रिंकीकडे थोडीशी चालत येईल. याला -10 केलं पाहिजे. ओके, तर अशी पिंकी येईल. आणि तर याच्यासाठी आपण थोडंसं आणि वाढवू. ओके, तसेच रिंकी पण बोलेल हॅलो. तर रिंकी जस्ट 10 स्टेपच जाईल. इथे आपण इव्हेंट घेऊ. देन आपण टेक्स्ट टू स्पीच मध्ये जाऊ. स्पीक, सेट व्हॉल्यूम 2 म्हणजे इथे वेगवेगळे आवाजाचे व्हॉल्यूम आपल्याला दिसतील. जसं आपण रिंकीसाठी अल्टो वापरू आणि पिंकीसाठी वेगळा वापरू. तर इथे तुम्ही पाहाल. ओके, असे करू थोडंसं. देन सेम पिंकी बोलेल हे हाय. ओके, तर यानंतर बोलल्यानंतर रिंकी म्हणेल चल कुठेतरी फिरायला जाऊ. ओके, तर हे आपण हिंदीत बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण बोलू की चलो कहीं घूमने जाते हैं. ओके, तर रिंकी इथे म्हणेल स्पीक. इथे आपण इंग्लिश मध्ये सुद्धा लिहू शकतो. चलो कहीं घूमने जाते हैं. ओके, आणि इथे तुम्ही सेट लँग्वेज मध्ये हिंदी लँग्वेज करू शकता आणि असे सेट करू शकता. ओके, पण याआधी आपल्याला ब्रॉडकास्ट मेसेज करायचा आहे. ज्यावेळी पिंकी हा मेसेज पास करेल त्यावेळी रिंकी हे बोलेल. ओके, आणि इथे पण आपल्याला सेट केले पाहिजे व्हॉइस. तर अशा प्रकारे आपण थोडेसे पहिले बॅकग्राऊंड कंप्लीट केलेला आहे. तर आता फिरायला जाऊया म्हणल्यावरती
आपल्याला एक बॅकड्रॉप ऍड करायची आहे. पाहू. इथे आपण बीच घेऊ शकतो. ओके. तर ज्यावेळी रिंकी म्हणेल की चलो कहीं घूमने जाते हैं, त्यावेळी इथे परत एक आपण ब्रॉडकास्ट मेसेज करणार आहोत. Then Pinky, when I receive Rinky 1, then switch backdrop. आपल्याला काय करायचं आहे, बॅकड्रॉप आपली चेंज करायची. ओके. आणि चेंज करून पिंकीचा जो कॉस्ट्यूम आहे तो पण आपल्याला चेंज करायचा आहे. तर हा आहे कॉस्ट्यूम. तर आपण पिंकीचा नेक्स्ट कॉस्ट्यूम करू. देन पिंकीला मूव्ह करू थोडंफार. मूव्ह मध्ये आपण थोडासा रिपीट ब्लॉक देऊ. देन अगेन नेक्स्ट कॉस्ट्यूम. ओके. तर इथे आपण बॅकड्रॉप जे आहे ते नेक्स्ट लास्ट मध्ये ठेवणार आहोत. तर पाहूया एकदा. हेलो, हे हाय, चलो कहीं घूमने जाते हैं. ओके, चलो घूमने चलते हैं बीच पे. ओके. तसेच आपण हे स्पीक पण अंतर करू शकतो. पहिल्यांदा बोलेल आणि त्यानंतर जायला सुरुवात करेल, हे पण करू शकतो. पाहूया. हेलो, हे हाय, चलो कहीं घूमने जाते हैं. ओके, चलो घूमने चलते हैं बीच पे. ओके. तर अशा पद्धतीने आपण आपल्या गरजेनुसार ब्लॉकला अरेंज करू शकतो. त्यासाठीच याला म्हणतात सिक्वेन्शियल प्रोग्रामिंग. ओके. प्रोग्राम सिक्वेन्शियलच असू शकतो. एका क्रमानेच आपल्याला ब्लॉक सजवावे लागतात. तर आज आपण काय शिकलो. आजच्या भागात आपण पाहिलं की कन्व्हर्सेशन कसं बनवायचं आणि त्यात आवाज कसा द्यायचा. ओके. आणि कन्व्हर्सेशन मध्ये आपण पाहिलं कशी लँग्वेज चेंज करायची आणि कसे आपण बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके. थँक्यू. कीप प्रॅक्टिसिंग. आणि पहिले सेशन्स पहा, म्हणजे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील आणि त्यानुसार तुम्ही खूप व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता. ऑल राईट. हॅव अ नाईस डे. थँक्यू.